नमस्कार. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचा परिणाम हा वाईटच होत असतो. अति हव्यास असल्यामुळे मी जास्तीचे ब्लाऊज घेतले होते, कारण की मला खूपच जास्त कॉन्फिडन्स होता की मी सर्वच ब्लाऊज कंप्लीट करून देईन. पण असं काहीच झालं नाही. उलट माझी डोकेदुखी आणि ॲसिडिटीचं प्रमाण इतकं वाढलं की माझं कंटिन्यू तोच प्रॉब्लेम चालू आहे आणि त्यामुळे माझा चष्म्याचा नंबरसुद्धा वाढला आहे. अगदी 2 दिवसापासून मी शिवणकाम काहीच करत नाही. फक्त साड्यांना पिको फॉल करते, जेणेकरून की निदान ब्लाऊज जरी नाही भेटला तरीसुद्धा साडी घालून तरी ॲटलीस्ट कस्टमरला थोडंसं दिवाळी असल्यासारखं वाटेल. मी माझ्यासाठी साडी खरेदी करायला गेले होते, पण आता असं वाटतंय की कस्टमरचे ब्लाऊज आपण रेडी केले नाही आणि स्वतःचा ब्लाऊज मात्र छान रेडी करून घालायचा. हे मला सुद्धा मनाला पटत नाही. लेट्स सी, आणि माझीसुद्धा कॅपॅसिटी असलीच पाहिजे नाहीतरी ब्लाऊज शिवण्यासाठी. त्यामुळे ते होईल की नाही मला माहीत नाही. एका दुकानामध्ये साडी तर आपल्याला काही पसंत पडत नाही. असे 3-4 दुकानं पाहिले. त्यानंतर मग एक साडी जी आहे ती चॉईस केली. जर फक्त साडी घातली तर तुम्हाला दिवाळीच्या ब्लॉगमध्ये नक्कीच दिसेल. त्यानंतर मग मी पार्सल ठेवण्यासाठी गेले होते. दुपारची वेळ होती. खूपच जास्त ऊन लागत होतं. पार्सल ठेवलं आणि त्यानंतर मग घरी आले आणि थोडासा आराम करायला घेतला. भेटूयात नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.